स्टार्ट वा वा पारस नाच. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आपण आलेलो आहेत माझ्या फ्रेंडच्या घरी. तर पार्टी आहे, पोपटी सगळंच आहे. तर खूप आपण एन्जॉय करूया. तर तुम्हाला मी दाखवेनच कसं काय होते. तर आता मी जेवायला बसतोय, तुम्हाला दाखवते. हे माझे मित्र लोक. काय हे काय चॅनल टू माय वेलकम गाईज. नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तुमचा. लवकरात लवकर 1K कंप्लीट झाले पाहिजे. बंगलो तो ये देख सकते हो, ये है 24 मीटर का कारपेट एरिया. यहाँ पे आप ये सोफा ऊपर लगा सकते हो. ये इधर एक बेडरूम मिल जाता है आपको, मास्टर बेडरूम. बचे आपका कॉमन वॉशरूम. इधर एक और बेडरूम मिल जाता है, मास्टर बेडरूम. 1400 स्क्वेअर फूट. 1400 स्क्वेअर फीटचा बंगला आहे मित्रांनो. बघितलं मराठी मी चालू केली, सॉरी. पण हा असा बंगला आहे, असा सेम वरती पण आहे. सो तुम्हाला टोटल 4 बेडरूम मिळतील. 4 बेडरूम. सो आता मी इथे पापड करतेय जेवणासाठी, मस्तपैकी या बुक्कड माणसांसाठी. खूप गरम झालेलं आहे. आम्हाला बघ हे संसारी मुलगा पण स्वतःचीच तयारी करतोय. हा मसाला पापड हवाय म्हणून याला. स्पेशल डिश आहे जी ती मयूरने बनवलेली आहे. थांबा, क्लिअर होते. हा एक आहे. याचं नाव काय आहे बरं, सांगाल का मला? आम्हाला पण नवीन डिश आहे. नवीन डिश आहे पापड मसाला. ओके ओके ठीक आहे. बघा जरा टेस्ट करून. हा वासड्याने सगळं खाऊन टाकलं. बिचाराला काय नाही ठेवलं. मित्रमंडळी इकडे जेवायला बसले आहे, त्यांना वाढलेलं आहे. सो इथे पोपटीची तयारी आणि मॅरिनेशन सगळं करून ठेवलेलं आहे. मी दाखवली तुम्हाला. व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे. चिकन आम्ही मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. खूप आहे चिकन आमच्याकडे. आणि व्हेजमध्ये पनीर. माझं फेवरेट सॉन्ग. झाडे लावून जणू साईनं केली त्यान आज्ञा मला. तुम्ही तुमचं काय पण करा, मला काय फरक नाही. असा हा व्यक्ती. सो इथे आम्ही आता डमशेराज खेळतोय. राज करतोय ऍक्टिंग. आम्ही इथे जिंकलेलो आहोत. आम्ही ओळखलेला आहे. फ्रेम मध्ये नॉनव्हेज वाला, व्हेज वाला स्वतःची तंदुरीची तयारी करतोय. कारण का तो पनीर खाणार आहे. उत्कर्ष आहे राज, तो शेंगा धुतोय. हे बघ काय चाललंय. बावळट लोक. येडे लोक. आता गेम वगैरे खेळून झालेला आमचा डमशेराज. खूप बोरिंग गेम. तर खेळलो तरी पण. आणि आता मी पोपटीला सुरुवात केलेली आहे. दाखवतेच मी तुम्हाला. उत्कर्ष वाट बघतो. एवढीच मामुरडी आणि झाडात लावून टाक, मातीत लावून टाक. कमी कमी एका वर्षाची लय येईल आपल्याला. तो पण तहा तुम्ही टाकला, घाण केली इथं. झालं काय आहे माती मामुरडी. बस झाली. उत्कर्ष उर्फ चिनू याने इथे रेडी केलेली त्याची बार्बिक्यू सेटअप. सो बघा. आणि आता तो
त्याला काय बोलतात? रॉड ना? रोहनला तो आता हे लावणार आहे पनीर मस्तपैकी. बघा तुम्ही फक्त मास्टर शेफ चिनू वंजारी. बघा फक्त तुम्ही टेक्निक बघा कसा लावतोय. वा 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 वा. तुमचं झाल्यावर तुम्ही समज तुमचं पनीरचं झाल्यावर तुम्ही आम्हाला तुमची बार्बेक्यू द्याल का? चिकन साठी देणार नक्की का? येस हा ठीक आहे मग. इथे पोपटी म्हणजे मडकं भरतायत. तुम्हाला दाखवते कसं भरतात वगैरे. खारोईल काय नाही खरवणार वाच ना मामरूड. पहिले मामुरडी टाकली त्याच्यानंतर या मित्रांनो चिकन टाकलंस ना रे? नाही शेंगा टाकलं आणि मीठ. ओके. सो तुम्ही बघा 15-20 मिनिट. पण 15-20 मिनिटं मटक्या आपलं डब्यात जातात ना, ह्याच्यात टाइम जाईल. ओके 20 मिनिटांनी परत 5 मिनिटांनी. हा तर परत आम्ही त्याच्यावर मामुरडी टाकलेली आहे त्याच्यावरती साईडला. तेच ते काय ते दाब जरासं दाब खाली. आणि मग हे इकडे मुलं अटकली. चिकन मस्तपैकी थोडेसे शेंगा टाक आणि त्याच्यावर पीस टाक. चिकन लेग पीस. ये. आता परत ह्याच्यात टाकल्या शेंगा. चिकन घे. थोडेसे शेंगा टाक. नंतर त्याच्यावर ए ते व्हेज वाली लावली नाही मग ते हात नको घालूस त्याच्यात. धुवीन मी. चिरून आहे ना खात. अरे पण धुवू हा आता मी. पण चिकनचा हात त्यात टाकलाय हा, ना. चिकन ठीक आहे. अजून ह्याच्यात टाकलायच नाही बाबा. हा ठीक आहे. चिकन तू एकटाच टाकणार आहे. आम्ही चिकनला हात तरी लावू. तसं नको सुट्टा टाक. सुट्टा तर टाक. हा याच्यात आता इकडे चिकन तिकडे टाकतोय. फिरव. भाऊ त्यात आता ते एकावर एक पडणार हे नाही होणार मग शिजणार नाही. पण ते एकावर एक पडणारच आहे. हो, असं आहे. पडणार मध्ये आहे. शेंगा टाकायला लागतील परत. हो आता बरं शेंगा टाकायचे. चिकन वगैरे आता टाकतोय. खूप टेस्टी असं चिकन रेडी आमचं झालेलं आहे. सो त्याच्यावर आता पुन्हा शेंगा टाकलेल्या आहेत. आपल्याला कुठं टेस्टी होणार लवकर आहे. पाहिजे. पण रात्री यम्मी आपल्याला लवकर पाहिजेच नाही. तो डायरेक्ट खाऊन जाईल घरी. लावतात. बार्बेक्यूचा सेटअप जो आहे तो असा लावलेला आहे चिनूने. म्हणजे एक प्रकारची चूलच केलेली आहे. उत्कर्ष बोल काय बोलणार आहेस तू? हो चुलं आहे फक्त त्याच्यावर पाणी नाही तापत. हा मग ह्याच्यावर काय तापतं? त्याच्यावर आपण पनीर तापतो आणि चिकन तापतो. सो आपल्याला चिनू देणार आहे. बघूया देतोय काय. देशील ना रे आम्हाला? ते काय जळे ना. बघू आता कोळसा जळतोय काय. लगेच पेंडेन नाही पेटणार. नाही पेटले ते बघ. फक्त कोपऱ्याचे राहिले रे. तो इथे पारसने हे असं मडकी मांडलेली आहेत अशा प्रकारे. काय झालं तुम्हाला? असं मांडतात. मी तर पहिल्यांदा बघते असं मांडताना. कारण का आम्ही तर बहुतेक तरी डब्यातच लावतो. कारण का मडके फुटतात पण हे चांगलेच मडके आहेत. सो असं लावलेलं आहे. त्याच्यावर आता पेंडा टाकलेला आहे. अशा प्रकारे पेंडा लावतायत पारस आणि यश. त्याची पण टेक्निक आहे कसं लावतात बघा व्यवस्थित एकदम उभं. इकडे आता आम्ही पेंडा असा पेटवलेला आहे छान पैकी. पेटवायला बघा किती. तुझ्या नंतर लावून आमची पेटली. थंडी आहे. वाटत नाही आता गरमी व्हायला लागलं. सो इथे लागली आहे पोपटून आणि मस्तपैकी शेकतोय पण आम्ही इथे. कारण का खूपच थंडी आहे. खूपच दव पण पडते. सो म्हणून मी कॅप घातलेली आहे. तर हे बघा मस्त वाटते गरम गरम. पोपटी शिजेल पण यांची बार्बेक्यू पेटायची नाही मला. फायनली इथे यांची बार्बेक्यू लागलेली आहे.
खूप टायमानंतर पेटलंय ते. काय फुकी ती बरं सगळं उडेल हो. वा वा फारच नाच. यांच्यात जरा जास्त थकवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. खाली बघा पडाल चढले. आम्ही कुठे गेला नाचतो भावा. त्याला विचार हे नको त्याला. ए सायल्या हे कुठे गेला पकड कुठे गेला. मस्तपैकी पनीर तंदुरी रेडी आहे. बिचाराचं फायनली झालं एकदाच. आहा व्हॉट अ स्मेल. भारी भारी. आमची पोपटी पण झालेली आहे. हे आलेली आहे आमची पोपटी पोपटी पोपटी. सटकते पकडू का. टेस्टी. मस्तपैकी सगळेजण आम्ही आता खायला बसलोय. वाजलेत किती 2. हे बघा रात्रीचे वाजले 2 आणि आता आमची पोपटी झाली आणि आम्ही खातोय. अजून बार्बिक्यूच होते. गाईज आज आपला डे इथे एंड होतोय. आपलं पोपटी पार्टी एन्जॉयमेंट नाचणं गाणं गेम्स सगळं आपलं एकदम झालेलं आहे खेळून वगैरे. सो इथे मी आता हे रताळ खाते आणि ही व्हिडिओ एंड करते. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.